मंडळी, आज आपण एक अत्यंत उपयुक्त असे चूर्ण बघणार आहोत. याचे खूप फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी, संधिवात, मधुमेहासाठी आणि अशा अनेक कारणांसाठी उपयोगी असे हे चूर्ण आहे. अगदी रोजच्या वापरातले घटक वापरून आपण हे चूर्ण केले. आता हे चूर्ण कसे करायचे, त्यात कोणते घटक वापरायचे, त्याचे काय फायदे आहेत, याचे सेवन कसे करायचे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता आपण या उपयुक्त अशा चूर्णासाठी लागणारे घटक बघूया. प्रथम मी 1 वाटी जिरे घेतलेत. आता ह्यातले आपल्याला काही जिन्नस भाजायचे. आपण जिरे सुद्धा भाजायला घेऊ. आता जिऱ्यामुळे पचनशक्ती सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते. ह्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे वजन कमी तर होतेच, तसेच ब्लड शुगर सुद्धा नियंत्रित राहते. आता हे जिन्नस आपल्याला थोडेसे भाजायचेत. अगदी 1-2 मिनिटाकरता आपल्याला हे परतून घ्यायचेत, फार भाजायचे नाहीत. जिरे भाजून झाले. आता आपण इथं बडीशेप घेतली. साधारण 1.25 वाटी बडीशेप इथं घ्यायची. बडीशेपचे प्रमाण या चूर्णामध्ये जास्त ठेवा. आता हे सुद्धा आपण भाजून घेऊ. आता मुखशुद्धीबरोबरच पचनासही मदत करणारी बडीशेप आहे. याच्यामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच यामध्ये भरपूर फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. नुसते ओवा व बडीशेपच्या पाण्याच्या सेवनाने सुद्धा पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती सुधारते बरं का. आता ह्या चूर्णामध्ये आपल्याला बडीशेपचं प्रमाण जरा जास्त घ्यायचंय. बाकीचे जिन्नस जर 1 वाटी घेत असाल तर 1.25 वाटी बडीशेप घ्यायची. याच्यामुळे चूर्णाला चव छान येते. बडीशेप भाजल्याचा छान सुगंध येईपर्यंत आपल्याला ही बडीशेप भाजून घ्यायची. इथं आपली बडीशेप भाजून झाली आहे. आता ती सुद्धा मी बाजूला काढून ठेवते. त्यानंतर इथं आपण ओवा घेतलाय. ओवा सुद्धा आपण 1 वाटी घेतलेला आहे. तो सुद्धा आपण आता भाजून घेऊया. ओवा सुद्धा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, थोडासा आपण गरम करून घ्यायचा आहे. ओव्यामध्ये थायमोल असते, जे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम बूस्ट करते. त्यामुळे नवीन फॅट तयार होत नाही व जुने फॅट सहज बर्न होतात. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी, गॅस कमी होण्यासाठी ओवा मदत करते. इथं आपला ओवा भाजून झालेला आहे. आता मी इथं मेथी दाणे घेतलेत. मेथी दाणे मात्र आपण अर्धी वाटी घ्यायची. मेथी चवीला कडू असते, त्यामुळं आपण इथं अर्धी वाटी घेतलेत. मेथी दाणे सुद्धा आपल्याला थोडे भाजून घ्यायचेत. आता मेथी दाण्यांमध्ये सुद्धा फायबर जास्त असतं, त्यामुळं भूक नियंत्रित राहते. यामुळे सुद्धा चयापचय क्रिया सुधारते, कॅलरी बर्न होण्यास मदत होते. एवढेच नाही तर शुगर कंट्रोल राहण्यासाठी सुद्धा याची मदत होते. मेथी दाणे सुद्धा आपल्याला थोडेसे शेकून घ्यायचेत. आता इथं मेथी दाणे आपले भाजून झालेत, ते पण आपण बाजूला काढून ठेवू. आता इथं मी जवस घेतले. इथं साधारण 1 वाटी जवस घेतलेले आहेत. आता आपल्याला माहीतच आहे, जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे हृदयासाठी, ब्लड प्रेशरसाठी चांगले आहेत. एक हेल्दी फूड म्हणून जवस ओळखले जाते. रोज 1 चमचा तरी जवस आपण अवश्य खावे. तसेच जवसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, त्यामुळे वजन नियंत्रित राहायला मदत होते. तसेच भूक पण नियंत्रित राहते. तसेच त्वचा आणि केस यासाठी सुद्धा जवस तेवढेच उपयोगी आहे. 2 मिनिटाकरता आपण इथं जवस व्यवस्थित भाजून घेऊया. आणि इथं आपले जवस भाजून झालेत. आता ते सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया. अशा प्रकारे आपलं जवस, बडीशेप, ओवा, जिरे आणि मेथी दाणे भाजून झालेले आहेत. ते आता जरा कोमट करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचेत. आता हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले. आता याच्यात आपण सुंठ पावडर घालायची. साधारण 2 मोठे चमचे सुंठ पावडर मी घेतली आहे. तसेच चवीसाठी सेंदव मीठही घेतलेलं आहे. 1 चमचा सेंदव मीठ घेतलंय. सुंठ पावडर उपाशी पोटी घेतले तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा नियंत्रित राहते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुंठ पावडर आणि सेंदव मीठ घातलंय. सुंठ पावडर नाही मिळाली तर सुंठ सुद्धा घेऊन कुटून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले तरी चालेल. आता हे बघा, एकदम बारीक असं याची आपण पावडर केलेली आहे. बरं, यातला एखादा घटक, जिन्नस तुम्हाला जर सूट होत नसेल
तर तुम्ही त्यातून स्किप केला तरी चालेल. आता आपलं हे चूर्ण तयार झालंय. आता मी एक स्वच्छ कोरडी बरणी घेतलेली आहे, काचेची बरणी घेतली आहे आणि त्यामध्ये मी हे चूर्ण काढून ठेवते. रोज अर्धा ते 1 चमचा चूर्णाचे सेवन आपल्याला करायचे आहे. महिन्याभरातच तुम्हाला खूप फरक जाणवेल. वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, फॅट कमी करण्यासाठी, संधिवात, मधुमेह यासाठी आणि केसांसाठी, त्वचेसाठी अशा अनेक कारणांसाठी उपयोगी असे हे चूर्ण आहे. आता याचे सेवन कसे करायचे ते बघूया. हे बघा, इथं मी 1 चमचा हे चूर्ण घेतलेलं आहे आणि ह्याच्यात मी थोडं कोमट पाणी घालणार आहे. सकाळी अनुशापोटी आपल्याला हे घ्यायचं आहे. 1 ग्लासभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा किंवा सुरुवातीला अर्धा चमचा हे चूर्ण घेऊन बघा. महिनाभर ह्याचे सेवन करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पोट सुद्धा अगदी हलके वाटेल. अत्यंत गुणकारी असं हे चूर्ण आहे आणि ही पारंपरिक रेसिपी आहे बरं का. आणि याची चव सुद्धा छान आहे आणि सुगंध सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. मग मंडळी, हे चूर्ण नक्की करून बघा, त्याचे सेवन करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.